नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी बुद्धिमत्ता या विषयातील प्रकरण 8वे सांकेतिक भाषा हे घटक अभ्यासणार आहोत. तर पहा, सांकेतिक भाषा या घटकांतर्गत काय काय कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला पडतात आणि नेमकं काय असतं बघा. यामध्ये काय असतं, अक्षराऐवजी अंक वापरले जातात, अक्षराऐवजी चिन्ह वापरले जातात, अंकाऐवजी देखील चिन्ह वापरले जातात किंवा अक्षराऐवजी दुसरं अक्षर वापरलं जातात. मग ह्या सांकेतिक भाषा या घटकामध्ये मूळ अक्षरे किंवा अंक याच्यासाठी इतर अक्षरे, अंक किंवा चिन्हे वापरले जातात आणि या सांकेतिक अक्षराचा आणि अंकाचा उलगडा करून आपल्याला काय करायचं असतं, अक्षरे, अंक आणि चिन्हे ओळखायची असतात. पहा, आपण बऱ्याचशा वेळा असं मुलात बोलताना आपली भाषा दुसऱ्यांना कळू नये म्हणून आपण ह ची भाषा, छ ची भाषा म्हणजे भाषा वापरत नाही, म्हणजे एक गुप्त भाषा किंवा कोड, त्याला सांकेतिक भाषा असं म्हणतात. काही वेळेस आपली माहिती इतरांना कळू नये म्हणून आपण हे काय करतो, सांकेतिक भाषा वापरतो. त्यालाच आपण कोड लँग्वेज असं देखील म्हटलं जातं. तर ह्यातील आपण पहिला घटक अभ्यासणार आहोत 8.1 अक्षराऐवजी अंक वापरणे. सर्वांनी पान नंबर 386 काढायचंय. अक्षराऐवजी अंक वापरणे. मग पहा, या प्रश्नात अक्षराऐवजी अंक दिले जातात किंवा अंकाऐवजी अक्षरे द्यायचे संकेतात वापरले जातात आणि त्याचा अभ्यास करून विचारलेल्या अक्षराचे व शब्दाचे संकेत हे आपल्याला शोधायचे असतात. बघा, स्वाध्याय सोडूया. पहिला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत FIRE हा 2 3 5 7, मिल हा शब्द 8 7 9 4, तर त्याच भाषेत फिअर हा शब्द कसा लिहिला जाईल. मग तुम्ही हा शोधताना कसा करायचा, तर तुम्हाला शोधण्यासाठी फायर हा शब्द लिहून घ्यायचा. समजा आपल्याला इथे दिलेला आहे, एफ साठी किती आहेत, 2 आहेत, आय साठी किती आहेत, 3 आहेत, आर साठी किती आहेत, 5 आहेत, 7 साठी ई साठी किती आहेत, 7 आहेत. त्याचप्रमाणे पुढे दिलेला आहे पहा, एम साठी 8, ई साठी 7, ए साठी 9 आणि एल साठी 4. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, फिअर हा शब्द म्हणजे FEAR. मग एफ साठी किती आहे, 2, ई साठी काय आहे, 7, ए साठी काय आहे बघा, ए कुठे आलेला आहे, नाही, आणि आर साठी आलेला आहे 5. म्हणजे 2 7 9 5, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. कधी कधी एखाद्या वेळेस कॉमन अंक पण येतो, पण त्यासारखा प्रश्न आपण नंतर देखील पाहणार आहोत. कशा पद्धतीने शोधायचे हे तुम्हाला कळालं. ओके, पहा नंतरचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत PALE 2134 व अर्थ हा शब्द 41590, तर त्याच भाषेत पर्ल हा शब्द काय. आता बघा, इथे पी शोधायचा, पी ला किती आहे, कधी कधी वेळ वाचवायचा असतो आपल्याला, पटपट उत्तर शोधायचे असतात. पी साठी 2, ई साठी काय आहे, 4 आहे, ए साठी काय आहे, 1 आहे, आर साठी काय आहे, 3 नंबरचा 5, आणि एल साठी काय आहे, 3. म्हणजे 24,153 आहे पर्यायामध्ये. तर इथे कॉमन अंक दिलेले नाही, मग हा प्रश्न प्रकार अगदी आपल्याला सोपा गेलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 3 ते 7 या सांकेतिक भाषेत बाउंड्री हा शब्द, बघा आता इथे बाउंड्री हा शब्द किती अक्षरे आलेला आहे, 3 6 2 8. मग अंक सुद्धा आपले 8 आहेत का पहा, 3 6 2 8. बघा, बाउंड्री हा शब्द, हे अंकात, दर्द हा शब्द, 5065 हा शब्द, मुनी हे शब्द 8349 असा लिहिला, तर त्याच भाषेत 19 ते 30 साठी काय संकेत असेल. वरील माहितीवरून मुंबई हा शब्द कसा लिहावा. मग आता मुंबई शब्द शोधा. काय आहे मुंबईमध्ये, यम मध्ये 8, यम साठी आहे 8, यू साठी आहे कुठे, यू 3 नंबरला, मग इथे 3 नंबरला शोधा, 3. पुन्हा यम आलेला आहे, पुन्हा काय येणार आहे, 8. बी साठी काय येणार आहे, बी शब्द 1 नंबरला 1, मुंबई. नंतर ए साठी काय येणार आहे बघा, ए आहे इथे किंवा इथे, डी ए 0. ओके, आणि
आय साठी कोणता शब्द आहे? आय बघा इथे शेवटचा आहे, मुनी. 9. तर बघा पर्यायात आपला ऑप्शन आहे का पहा. 8,38,109 आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न तिसरा आहे, रुबी हा शब्द कसा लिहाल? बघा रुबी, आर साठी काय दिलेलं आहे शोधायचं आहे. आर साठी बघा इथे 3 नंबरला 6, यू साठी काय दिलेलं आहे 2 नंबर 3, बी साठी 1 आणि वाय साठी, वाय शब्द कुठे आलेला बघा शेवटी, वाय साठी आहे 7. 6,317 आहे पर्यायामध्ये. ओके डन. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. इंडिया हा शब्द कसा लिहिला जाईल? आय साठी किती आलेले आहेत 9, एन साठी काय आलेलं आहे 4, डी साठी काय आलेला डी, डी शब्द बघा हा पहिल्या नंबरचा दर्द मध्ये डी 5, आय साठी पुन्हा 9 आणि ए साठी आहे आपला 0, म्हणजे 94,590. सो द ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. बघा पुढचा प्रश्न आहे 6वा, रामू कसा लिहाल? रामू पुन्हा शोधायचा आहे. आर कुठे आहे शेवटून दुसरा 6, ए साठी काय आहे 0, एम साठी काय आहे 8 आणि यू साठी काय आहे 3 नंबरचा 3, 6,083. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ओके. बांधणी हा शब्द कसा असेल? आता ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा. खूप सोपा प्रश्न प्रकार आहे हा, तुम्ही शोधा. आता 8वा बघा, केमिस्ट्री बघा एका सांकेतिक भाषेत केमिस्ट्री 81, बायोलॉजी 49, तर त्याच सांकेतिक भाषेत जिओग्राफी हा शब्द कसा लिहा? मग आता काय लॉजिक लावता येईल? भाग किती शब्द दिलेले आहेत तिथे केमिस्ट्री, मग एकूण शब्द बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहे, त्याच्यामुळे 81चा वर्गाचे संबंधच येत नाही. तर आपण क्रमांक लिहूया. मग केमिस्ट्री साठी किती आहे ABC, एच किती नंबरला आहे शोधा पटापटा. ABCDEFGH म्हणजे किती आहे 8 नंबरला. ई किती नंबरला आहे 5, एम किती नंबरला आहे 13 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे 9. यस बघा किती आहे 18 1 19. एस किती नंबरला आहे 19. 20 नंबरला. ई 5 नंबरला. आर तर शोधा पटापटा एबीसीडी मध्ये. 13 नंबरला काही काही मधले ठराविक. यम हा 13 नंबरला आहे. एन एन ओ पी क्यू आर मग किती येणार आहे 15 3 18 आणि वाय किती नंबरला येणार आहे 25. आणि सर्वांची बेरीज तेवढी होती का बघायची आहे. बघा 3 आणि 8 11, 11 5 16, 16 आणि 10 26, 26 आणि 3 29, 29 आणि 9 38, 38 आणि 10 48, 48 आणि 9 57, 57 आणि 20 किती होतात 77, 77 आणि 5 82. नाही हाही लॉजिक होत नाही आहे. तर बघा मग ह्यातला कमी करून 3 6 7, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बायोलॉजी 49. तर सांकेतिक भाषेत जिओग्राफी हा शब्द कसा लिहिला? मग याच्यामधले जे महत्वाचे शब्द आहेत त्याचा वर्ग घेतलेला जास्त वेळा येणारे 91 किंवा गुणाकार या भाषेत सर्व अंकांची बेरीज केली समजा असे क्रमाक्रमाने 3 आणि 8 11 5 16, 16 आणि 17, 17 3 20, 20 आणि 9 29, 29 आणि 31, 30 आणि 9 39, 39 आणि 2 41, 41 आणि 5 46, 47, 47 आणि 8 55, 55 57, 57 आणि 5 62.
मग आपली बेरीज येते 62. 62. 6 2 8. 8च्या 8 अधिक 1चा वर्ग केला किती? 9 9 81. ओके, तर ह्याच पद्धतीने आहे बायोलॉजीचा शब्द आणि जिओग्राफीचा सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे? बेरीज करून त्या संख्येचा वर्ग करायचा आहे. मग इथे येणार आहे 8चा वर्ग 64, पर्याय क्रमांक 2. ओके, पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत TRY 792 व स्टॉप हा शब्द SPUN, तर SPUN चा क्रमांक किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर पहा टी कितव्या क्रमांकावर आहे? ह्या बाजूने टी आहे 20व्या क्रमांक आणि त्या बाजूने आहे 7. मागून जर गेला बघा, ABCD हा क्रमांकाचा अक्षर सुरुवातीवरून मोजला तर तो येतो 20 क्रमांकावर आणि मागून जर मोजला तर तो येतो 7 क्रमांकावर. आर हा शब्द बघा, आर सुरुवातीला 18 आणि मागून जर मोजला तर तो 9 येतो. म्हणजे सर्व क्रमांकाचे काय झालेले आहे? मागून. आता वाय शेवटून 2 नंबरला, म्हणजेच किती? झेड आणि वाय हा 2 नंबर. ओके, त्याचप्रमाणे स्टॉप पण तसाच घेतलेला असावा बघा. येस शेवटून 8 नंबरला आहे, बरोबर. टी किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. ओ शेवटून बघा 12, वाय झेड एक्स असं तुम्ही उलट्या क्रमाने मोजत आहे, तुम्हाला बरोबर कळून जाईल. तर तो 12 नंबरला आहे आणि पी पी हा 11 नंबरला आहे. तर आपल्याला SPUN मागून मोजायचंय ना, झेड पासून स्टार्ट करू. मग एस किती नंबरला येणार आहे बघा? मागून 8 नंबरला, झेड पासून. कसं? झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी आणि मग एस येतो 8 नंबरला. पी किती नंबरला येतो बघा? एस 8, आर 9, क्यू 11 आणि पी पी येत आहे 11 नंबरला. क्यू 10 नंबरला येतो. नंतर यू हा शब्द, यू किती नंबरला येतो बघा? झेड वाय एक्स ओ डब्ल्यू व्ही यू, यू येत आहे 6 नंबरला आणि एन येत आहे मागच्या बाजूने 13 नंबरला. मग बघा आपला ऑप्शन कुठे आहे? 81 16 13 ऑप्शन मध्ये आहे का? आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. म्हणजे इथे अल्फाबेटिकल ऑर्डर सुद्धा बघायची आहे, सुरुवातीपासून आणि शेवटून सुद्धा. तसा सिक्वेन्स आहे का? थोडासा विचार करा. यापुढे 8.2 अक्षराऐवजी चिन्ह वापरणे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. पहा, इथे दिलेले असतात अक्षर, अक्षराला एक ठराविक चिन्ह दिलेले असतात आणि त्या चिन्हांचा अभ्यास करून आपल्याला काय करायचं? सांकेतिक रूप सुचवायचं असतं. आता बघा इथे प्रत्येक अक्षराला चिन्ह, जी साठी हे, एन साठी, ए साठी, डी साठी, ई साठी, आर साठी, एल एस सगळ्या अक्षरांसाठी एक चिन्ह दिलेले आहे. फक्त ते चिन्ह आपल्याला काय करायचंय? केअरफुली अभ्यासायचं आहे. चिन्हामध्ये अजिबात चुकीचं ऑब्झर्वेशन करायचं नाही. बघा इथे गोल आहे पण फुलीचं चिन्ह आहे, इथे गोल आहे पण अधिकचं आहे. अजिबात थोडस जरी कन्फ्युजन झालं तर आपला प्रश्न चुकवू शकतो. आता बघा पहिला प्रश्न दिलेला आहे GLAD. आता जी साठी कोणतं चिन्ह आहे पहा? हे आहे. एल साठी कोणतं आहे? हे आहे. ए साठी कोणतं चिन्ह आहे? हे आहे. आणि डी साठी कोणतं चिन्ह आहे? मग बघा 1 नंबरला हे, एल साठी 2 आणि ए साठी 3 आणि डी साठी 4. मग बघा असं चिन्ह कोणत्या पर्याय क्रमांकामध्ये आहे? तर पहा कुठे दिसते तुम्हाला? आर चौकोन, बघा ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे, डिझायनर हा शब्द तुम्ही कसा लिहाल? मग बघा डिझायनरची स्पेलिंग इथे क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला अगदी सोप्या रीतीने डी साठी हा, ई साठी 2, एस साठी 3, आय साठी 4, जी साठी 5, एन साठी 6, ई साठी, ई पुन्हा डबल आलेला आहे बघा 7 आणि आर साठी 8. मग आपण लिहूया. बघा 1 नंबरला असं चिन्ह पर्यायामध्ये शोधायचं आहे, 2 नंबरला अधिकचं, 3 नंबरला स्क्वेअर,
बघा 3 नंबरला स्क्वेअर इथे आलेला आहे. 4 नंबरला त्रिकोण. 5 नंबरला बघा आपण क्रमशः पाहत पाहत गेलो तरी आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. अगदी सोपा प्रश्न प्रकार आहे हा. सहजरित्या आपल्याला मार्क मिळून जातात. प्रश्न तिसरा आहे ग्लास. बघा आता ग्लास जी साठी कुठला आहे? एक एल ए डबल एस. 4 आणि 5. मग शोधायचं असं चिन्ह असणार. पहिल्याला हे, दुसऱ्याला चौकोन. ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, इथेच दिसून येतं. दुसऱ्याला चौकोन, मग तिसरा गोल. ऑप्शन नंबर 4. प्रश्न चौथा आहे डेंजर. डेंजर. मग आता बघा डी साठी कोणता आहे डेंजर? डी 1, ए साठी 2, एन साठी 3, जी साठी 4, ई साठी 5 आणि आर साठी 6. मग ऑप्शन मध्ये पहा, फुली 2 साठी, गोलात गोल 3 साठी. मग 3 साठी बघा, 3 साठी आपल्याला तिथे इथे यावं लागेल. 3 साठी हा पुढचे पण चिन्हाची खात्री करून. 4ला बरोबर, 5 अगदी बरोबर, 6 अगदी बरोबर. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता पहा शेवटचा आहे ते घेऊया. आता एका सांकेतिक भाषेत, हा प्रश्न तुम्ही 5 वाक्य स्वतः सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. अतिशय सोपा प्रश्न. आता इथे दिलेला एका सांकेतिक भाषेत KNIF हा शब्द या भाषेत लिहितात, तर लेख हा शब्द चिन्ह दिले, तर त्या भाषेत FAIL हा शब्द कोणता लिहिला? मग आता आपण शोधूयात एफ साठी कोणता येईल बरं साधारण. हा बघा, हा 1 नंबरला. ए साठी कुठला येईल? आय साठी कुठला आहे? आय शब्द बघा कुठे आहे? 3 नंबरला. आणि यल, यल शब्द कुठे आहे? इथे पहिला. तर हा आहे 4. मग असं बघा चिन्ह हे 1 नंबरला कुठे आहे? सगळीकडे आहे. 2 नंबरला बघा आडव्या रेषा. 2 नंबरला आडव्या रेषा. या 2 ऑप्शन मध्ये हे एक आणि हे एक. मग तिसरं चिन्ह कोणतं आहे बघा? चौकोन आणि पॉइंट. ते बरोबर आहे. आणि चौथा आहे भरीव गोल. मग भरीव गोल कुठे आहे? फक्त इथे. सो द ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. ओके, समजलंय. त्यानंतर आपण पाहणार आहोत 8.3 अंकाऐवजी चिन्ह. आता आपण काय पाहिलं? चिन्हाऐवजी अंक होता. आता अंकाऐवजी काय आहे? आपल्याला चिन्ह वापरलेले आहे, अंक दिलेले आहेत. आता बघा इथे दिलेले आहे, थोडासा प्रश्न प्रकार वेगळा आहे. हे चिन्ह गुणिले वजा हे. मग आता आपल्याला तिथे चिन्ह मांडायचे आहे. पहा याच्यासाठी कोणता नंबर आहे? 4 गुणिले ह्याच्यासाठी 2 वजा 5. आता आपल्याला इथे बहुपदीच्या याच्यानुसार, नियमानुसार आपल्याला काय करायचंय? हे अगोदर सोडायचंय. आता अगोदर गुणाकार दिलेला आहे, गुणाकारच करूयात आपण. 8 वजा 5, आपलं उत्तर किती येतं? 3. मग 3 या अंकासाठी कोणतं चिन्ह आहे? हे. मग पर्यायामध्ये आपल्याला हे चिन्ह शोधायचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता प्रश्न दुसरा पाहूयात आपण. बघा चिन्ह दिलेलं आहे हे 6 अधिक, बघा ह्या चिन्हासाठी किती अंक आहे? 9 भागिले ह्या चिन्हासाठी कोणता अंक आहे? 3 वजा 7. मग आता आपल्याला सुरुवातीला कोणती क्रिया करावी लागत असेल? ही अगोदर बाकीचे चिन्ह जसे तसे ठेवा. 3 त्रिक 9 वजा 7. मग करूया बेरीज. 6 आणि 3 9, 9 वजा 7 बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 2. मग 2 साठी कोणतं चिन्ह आहे? तर पहा हे. मग पर्यायामध्ये हे चिन्ह कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. आहे का नाही सोपा प्रश्न प्रकार? ओके. नंतर तिसरा पाहूया. 4 वजा ह्या चिन्हासाठी 1 गुणिले गोलात गोल चिन्हासाठी आहे 0 वजा खुलीसाठी आहे 4. मग आता सर्वात अगोदर आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल? हे 4 वजा 0 वजा 4. मग 4तनं 0 गेल्यावर 4च होता आणि परत 4 वजा 4. मग उत्तर किती येणार आहे? 0. मग शून्यासाठी कोणता चिन्ह आहे? गोलात गोल. बघा इथे ऑप्शन 2 सेम सेम आलेले आहे, थोडस करेक्शन करून घ्या. हा ऑप्शन 1 किंवा 2 पैकी कोणतंही केलं तरी चालेल. ओके.
आता हा प्रश्न प्रकार तुम्हाला समजला, बाकीचे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि सगळ्यांची उत्तरं काय करा, कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. उत्तरं पाठवताना असं लिहायचं. आता हे बघा आपले किती आहे, 8.3. 8.3च 4 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने लिहून पाठ. ओके. त्यानंतर 8.4 आहे, अक्षराऐवजी दुसरं अक्षर वापरणं. आता इथे ते अक्षरच दिलेलं आहे, त्या अक्षरासाठी काय दिलेलं आहे, दुसरं अक्षर वापरलेलं असतं आणि मग आपल्याला त्यांचं साम्य लक्षात घेऊन आपल्याला सांकेतिक भाषेवरील हा प्रश्न सोडवायचा असतो. आता बघा पहिला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत सेंड हा शब्द TFOE तर त्याच भाषेत गोल्ड हा शब्द कसा लिहिला. आता बघा अगोदर साम्य शोधायचं. एस TEFNODE म्हणजेच काय झालेलं आहे, त्याच्यानंतरचं अक्षर हे तिथे आलेलं आहे. मग जी नंतर आपला काय येणार, ABCDEFGHLMNOP, एलच्या नंतर एम आणि डीच्या नंतर काय येणार आहे, ई. म्हणजे HPME हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न दुसरा आहे, एका सांकेतिक भाषेत ट्रू हा शब्द असा लिहितात, HO हा शब्द GINP असा लिहितात, तर त्याच भाषेत प्रे हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा PQR, आता इथे कसा सिक्वेन्स लावता येईल बघा तुम्ही. टी नंतर काय आलेलं आहे, PQRSTU. आरच्या नंतर काय आलंय, PQRS. यू नंतर पण काय आलेला आहे बघा, आरचा शब्द डबल एस घेतलेला आहे. PQRSUVWXI ह्या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. डीच्या अगोदर ई, पुढचा आणि मागचा. ईच्या अगोदर एफ, ईच्या नंतरचा एफ आणि ईच्या अगोदरचा डी. अशा पद्धतीने घेतलेला आहे प्रत्येक शब्दामध्ये. यूच्या नंतर काय घेतलेला आहे, यूच्या अगोदर काय असतं, UVW हा शब्द असा घेतलेला आहे. थोडस सिक्वेन्स लावून घ्या तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल हा शब्द तुम्ही कसा घेतला. PQRSTU. हे लक्षात आलंय. टीच्या नंतर काय लावलाय त्यांनी, यू लावलाय. आर, आरच्या नंतर काय येतो, एस येतो. यूच्या नंतर काय येतो, व्ही येतो. ईच्या नंतर काय येतो, एफ येतो. आता हे शब्द US बघा कुठे कुठे आलाय, USVF. हे जे शब्द आहेत ते नंतर येणारे आहेत. मग डी, डी हा शब्द काय होतो, अगोदर येतो. मग यूच्या नंतर टी येतो. बघा बघा आपलं कसं आहे, USV. मग आता आपल्याला इथला शब्द समजलाय, US. यू नंतर एक शब्द सोडून यस आलेला आहे. यस नंतर आर सोडून क्यू आलेला आहे. व्ही नंतर सोडून टी आलेला आहे. यू सोडून टी आलेला आहे. आणि एफच्या नंतर काय झालेलं आहे, ई सोडून डी आलेला आहे. म्हणजे मध्ये काय तुमच्या लक्षात आलं का, कशा पद्धतीने अल्टरनेट शब्द घेतलेले आहेत आणि एक सोडून एक घेतलेला आहे. एचचं सुद्धा बघूया आपण. एचच्या नंतर काय तर ABCDEF, एच आणि ओ हे दोनच अक्षर घेतलेले, त्याचे काय झालेले आहे, GI. बघा जी आणि एक अक्षर सोडून आलेला आहे आय, आणि ओचा काय झालेला आहे, NP. ओच्या नंतर येणार एन आणि अगोदर येणार पी. त्याच पद्धतीने आपल्याला प्रे हा शब्द, आता थोडस तुमच्या डोक्यावरून जाईल पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. आता आपल्याला शोधायचं आहे PRA आणि वाय.
पीच्या नंतर येणारा शब्द कोणता आहे? क्यू. आणि अगोदर येणारा शब्द कोणता आहे? ओ. आरच्या नंतर येणारा शब्द एस. बघा, एसच्या नंतर जी येतो. हं? आणि एक सोडून आय आला. एच नंतर जी. जी नंतर आता पीच्या अगोदर कोणता येणारा शब्द आहे? क्यू. हम्म. आणि मग नंतर एक शब्द सोडून येणार आहे एचच्या अगोदर जे आला की नाही तसा पीच्या अगोदर काय येणार आहे? क्यू. ओके, आलं लक्षामध्ये? हम्म. नंतर नंतर आय हा शब्द आलेला आहे. जी एच आय. जी एच आय. मग इथे काय येणार आहे? क्यू एस. आरच्या नंतर येणार क्यू. क्यू एस आला. कळालं? मग आता आपल्याला आरच्या नंतर काय येणार आहे? एस क्यू. नंतर एच्या नंतर एचं काय येणार आहे? बी झेड. आणि वायचं काय येणार आहे? वायच्या पुढचा एक झेड एक्स. म्हणून सो द ऑप्शन 3 इज करेक्ट. तर पहा, या पुढील एक्झाम्पल आहे पान नंबर 389 वरचा चौथं उदाहरण आहे. पहा, एका सांकेतिक भाषेत संडे हा शब्द USNDYA ह्या पद्धतीने लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत मंडे हा शब्द कसा लिहिला? मग तर संडे कसा लिहिलाय बघा बरं तुम्ही. बघा, SUNDAY हा शब्द त्यांनी कसा लिहिलेला आहे? US, पुन्हा एन आणि DYA. म्हणजे काय अक्षरांची आदला बदल केली ह्या दोघांचं? इथे बदल केलाय, इथे सारखाच ठेवलाय. DYA हाही सारखाच ठेवलाय आणि शेवटच्या दोन अक्षरांची आदला बदल केली. त्याच पद्धतीने मंडेचा हा शब्द बघा, मग आपण इथे घेणार ओ, हा बदल होणार एम. मधले दोन अक्षर तसेच राहणार, एन डी आणि वाय ए. मग कोण आहे? OMNDYA. मग कुठे आहे OMNDYA? मेंढी वाय. ऑप्शन नंबर 4. कशा पद्धतीने पॅटर्न बदलला आला तुमच्या लक्षामध्ये? सुरुवातीच्या दोन अक्षरांचं त्यांनी काय केलेलं आहे? अक्षरांची आदला बदल केलेली आहे. हे सेम ठेवलेले आहेत मध्ये दोन, आणि पुन्हा या जी आदला बदल केलेली आहे. ओके. त्यानंतर पहा, प्रश्न 5वा आहे, एका सांकेतिक भाषेत ट्रेनिंग हा शब्द असा लिहिला जातो, तर त्या सांकेतिक भाषेत हा शब्द कशासाठी लिहिला जाईल? आता बघा, इथे शब्द आहे ट्रेनिंग. मग ट्रेनिंग हा शब्द बघा तुम्ही, टीच्या नंतर डायरेक्ट काय आलेला आहे? एक्स आलेला आहे. म्हणजे आता मधला फरक बघा, कोणता शब्द? UVW नंतर काय आलेला आहे? एक्स. नंतर आर शब्द घेऊया. आर नंतर आलेला व्ही बघा, पिक्चर STU आणि नंतर काय आलेला आहे? व्ही आलेला आहे.
म्हणजे तुमच्या लक्षात येते का? 3-3 अक्षर सोडून काय झालेलं आहे, पुढचा शब्द आलेला आहे. ए सुद्धा काय झालेला आहे त्याच पद्धतीने बघा, बी सी डी 3 शब्द सोडले मग ई आला. ओके नाही. आता इथे आपल्याला कन्फर्म झाले की काय 3 अक्षर सोडून आलेले. मग आपल्याला ह्या शब्दासाठी सोडायचं आहे. मग हा शब्द काय आहे, टी. टी साठी बघा, यू व्ही आणि डब्ल्यू सोडून पुढे काय येणार आहे, एक्स. पुढे आय, जे के एल एम येणार आहे. नंतर आहे व्ही हा शब्द, डब्ल्यू एक्स वाय. नंतर येणार आहे झेड, एक्स एम झेड. कुठे आहे, 2 ऑप्शन मध्ये आहेत. पुढचा शब्द घेऊया जे. जे नंतर काय आहे, के एल एम. नंतर शब्द येणार आहे एन. बघा, एक्स एम झेड एन. बघा आता इथे बघा, दोन्हीकडे आपला एन आलेला आहे, इथे एम आलेला आहे, म्हणून ऑप्शन कोणता येणार आहे, ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. पुढचं तुम्ही स्वतः व्हेरीफाय करून पहा बरोबर येते की नाही. प्रश्न 6वा आहे, एका सांकेतिक भाषेत गव्हर्न हा शब्द HQYIWT असं लिहिलं जातं, तर त्या सांकेतिक भाषेत हौस हा शब्द कसा लिहिणार. मग बघा, गव्हर्न हा शब्द काय पद्धतीने आलेला बघा, ABCDEFGH लगेच आलाय. OPQ मध्ये एक सोडलाय, पी. व्ही नंतर बघा, VWX. बघा इथे काय सोडलेलं आहे, WX सोडलेला आहे, VWXY आलेला आहे. नंतर ई बघा, ई नंतर आय आलेला आहे. हा बघा, कोणकोणते शब्द येणार आहे ई नंतर, FGH. इथे 3 सोडले. नंतर इथे RWSTUV इथे 4 सोडले. आणि शेवटी राहिलेला आहे NT. तर इथे किती शब्द सोडणार आहेत मग ते 5 शब्द. अशाच पद्धतीने आपल्याला हौस हा शब्द लिहायचा आहे. हौस हा शब्द सांकेतिक भाषेत लिहायचा आहे. मग सुरुवातीला एच नंतर काय येणार आहे, ABCDEFGHI. नंतर ओ नंतर आपल्याला 2 शब्द सोडायचे आहे, 2 अक्षर, OP. मग काय येणार आहे, क्यू. इथे 3, UVW. मग काय येणार आहे, एक्स. इथे 4, PQRS TUVW एक्स. बघा इथे आपण काय सोडला, एच नंतर लगेच आहे, जी नंतर एच आला होता म्हणून इथे एक्स सोडला. पी पी PQ. इथे आर शब्द, 2 शब्द इथे सोडणार आपण, इथे 3 शब्द सोडणार. UVWX. मग इथे वाय येणार, सॉरी IQY. मग एस नंतर 4 सोडणार बघा, TUVWXY. आणि नंतर काय येणार आहे, 5 शब्द ई नंतर, FGHIJ. शेवटी काय येणार आहे, जे येणार आहे आपला, IQWXJ. पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला कळलंय का, ह्यांच्यामध्ये एच नंतर लगेच GHI येणार, हे कळलं तुम्हाला सर्वांना. इथे 2 OPQ. मग इथे 3 VW, 2 सोडले, PQRSTX पाहिजे. ओके, त्या पद्धतीने पर्याय क्रमांक 4. ओके, समजलं सर्वांना सांकेतिक भाषा कशा वापरायच्या. अंकाऐवजी चिन्ह, अक्षराऐवजी अक्षर, अशा पद्धतीने सांकेतिक भाषावरील प्रश्न प्रकार आपल्याला सोडवायचा असतो. तर भेटूया आपण नेक्स्ट तासाला.